नमस्कार. आपल्या सोबत आहेत राणा जगदीश शहा पाटील साहेब, ज्यांच्या वडिलांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक उभा करण्याचं काम केलं. ते पूर्णत्वाकडे नेण्याचं काम राणा जगदीश शहा पाटील करत आहेत. आपण त्यांना विचारूया. दादा, नेमकं काम 4 ऑगस्ट 2024 ला आपण शब्द दिला होता. जवळजवळ 2 वर्षामध्ये काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे. अजून किती दिवस लागेल? साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण ज्या चौकात उभे आहोत याची सुरुवात जी आहे जागा उपलब्ध करून देण्याची आणि तिथे निधी उपलब्ध करून देण्याची, ही आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केली होती. जागा आपण नंतरच्या टप्प्यामध्ये वाढवून घेतली आणि इथे पुतळा उभा करण्याच्या बाबतीत काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आपल्या शेजारीच डेअरीमध्ये 1 एकर जागा आपण शासनाकडनं विनाशुल्क आता उपलब्ध करून घेतलेली आहे आणि निधी देखील आता तिथे उपलब्ध झालाय. प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खरं तर आजच प्रशासकीय मान्यता होऊन काम सुरू करण्याचं आमचं नियोजन होतं, परंतु तांत्रिक अडचणी असतात. प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी कार्यालयातनं सोमवार मंगळवारी उपलब्ध होईल असं सांगण्यात आलंय. त्याच्यानंतर टेंडरिंग होईल. काय म्हटलं आपण? स्मारकामध्ये नेमकं काय काय आहे? स्मारकाच्या बाबतीत आपला विचार असा आहे की केवळ पूर्णाकृती पुतळाच नाही किंवा बगीचाच नाही, तर त्याच्याबरोबर लायब्ररी आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने सोय करायचा विचार आहे. समाजाचे आणि इतर सर्वच मुलांना मुलींना तिथे अभ्यास करता यावा, त्यांना प्रशिक्षण घेता यावं अशा अनुषंगाने आपलं नियोजन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अण्णाभाऊंचे जे विचार आहेत ते आचरणामध्ये आणण्याच्या अनुषंगाने हे सर्व जे काही आपण प्रक्रिया करतोय त्याच्यामध्ये स्मारकातला एक भाग म्हणजे अण्णाभाऊंचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रक्रिया केली जाणार आहे. दिवस लागेल असं काम सुरू तातडीने करण्याचा आपला प्रयत्न आहे. माझी अपेक्षा होती, पण काही प्रशासकीय अडचणी होत्या, तांत्रिक अडचणी होत्या, पण लवकरच काम सुरू होईल. वर्षभरामध्ये पूर्ण करण्याचं आपलं नियोजन राहील असे आपलं नियोजन आहे. महत्वाचा महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला एक प्रश्न जयंतीचा वेगळा आहे की देवेंद्र फडणवीसने आता मातील समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा एक शब्द दिलेला आहे. तो शब्द कधीपर्यंत पूर्ण होईल? आपला काय प्रयत्न आहे? त्याची प्रक्रिया चालू आहे. सर्वांचं म्हणणं ऐकून लवकरात लवकर त्या बाबतीत योग्य ते निर्णय होतील. तर हे आहेत राणा जगदीश शहा पाटील साहेब, की जे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाचं पूर्णत्वाचं काम राणा पाटलांच्या हातानं होत आहे आणि आता स्मारक उभा करण्याचं काम तात्काळच लवकरात लवकर सुरू होईल असाही शब्द त्यांनी दिलेला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहील, स्मारक उभा राहील आणि मातंग समाजाला शालेय शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याचा शब्द राणा जगदीश शहा पाटील साहेबांनी दिलाय. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे स्मारक येत्या 2027च्या जयंतीच्या निमित्तानं उभा राहील असा त्यांनी शब्द दिलाय. तर पाहूया येणाऱ्या काळात नेमका काय होतं ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.